आणि पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या या मेट्रो 3च्या कामाचा आढावा घेतलाय मनश्री पाठकनं। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये मेट्रो युद्ध रंगण्याची शक्यता आहे। कारण यापूर्वी शिवसेनेने ज्या मेट्रो प्रकल्पाला विरोध केला होता त्या कुलाबा, वांद्रे आणि सिप्स या मेट्रो प्रकल्पाचा रस्ता आता मोकळा झालाय। तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत महापालिका आयुक्तांना की महापालिकेच्या अखत्यारीत असणारे या मेट्रो प्रकल्पाला गरजेचे असणारे जेवढे भूखंड आहेत ते त्वरित मेट्रो रेल कॉर्पोरेशनला त्यांनी हस्तांतरित करावेत। असे एकूण 17 भूखंड हे तात्पुरत्या स्वरूपातले तर 24 भूखंड हे कायम स्वरूपात आहे। हे भूखंड द्यायला तर शिवसेनेने विरोध केलाच होता, मात्र त्याचप्रमाणे शिवसेनेने बहुमताच्या जोरावर एक ठरावही पास केला होता ज्याद्वारे ह्या मेट्रो प्रकल्पाला सुद्धा विरोध करण्यात आला होता। कारण एवढंच होतं की दादर आणि गिरगावमधली अनेक घरं या मेट्रो प्रकल्पामुळे उद्ध्वस्त तर होत आहेत, विस्थापित होत आहेत। त्याचप्रमाणे आरे कॉलनीला सुद्धा तिथल्या झाडांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या मेट्रो प्रकल्पामुळे नुकसान पोहोचणार आहे असा आरोप शिवसेनेने केला आणि एका ठरावाद्वारे शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला। मात्र शिवसेनेच्या या विरोधाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय, पर्यायाने भाजपने दिलेलं आहे आणि नगर विकास खात्याने असा आदेशच दिलेला आहे की महापालिकेने लवकरात लवकर हा ठराव तर रद्द केलाच पाहिजे। मात्र त्यासोबतच सगळे भूखंड महापालिकेच्या अखत्यारीत असलेले हे लवकरात लवकर हस्तांतरितही करण्यात यावे। पुढच्या महिन्यापासून या मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होत आहे, त्याच्यामुळे मुंबईकरांना अर्थातच खूप मोठा फायदा होणार आहे वाहतुकीला। मात्र त्या पार्श्वभूमीवरच आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपचं आपल्याला मेट्रो युद्ध बघायला मिळणार आहे। कॅमेरामन नारायण समोरची पाठक, ABP माझा, मुंबई।